गडकरी आपल्या समोर काही वर्धापन दिन आहे, काय सांगाल? आज पक्षाचं 26वा वर्धापन दिन राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा आर्थिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्व काम करणार आहोत. आज आदरणीय आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई असतील, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय मुश्रीफ साहेब, भुजबळ साहेब, ही सर्वच आमची प्रमुख नेतृत्व आणि नेते मंडळी या ठिकाणी मार्गदर्शनासाठी येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, संघटना बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना अधिकाधिक आत्मसात करून पुढच्या कालावधीमध्ये पक्षाची वाटचाल ही त्या ठिकाणी असेल आणि त्याच्यामध्ये कार्यकर्ते म्हणून अधिकाधिक ताकदीने काम करण्याचा पक्षासाठीचा प्रयत्न आमचा राहील. ज्या प्रकारे गुलाबी रंग सर्वत्र पाहायला मिळत आहे, लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली असं वाटतंय का? खरं तर प्रत्येक पक्षाची आपापल्या पद्धतीनं प्रचार करण्याची आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रयत्न असतो. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, महायुतीच्या सरकारने अतिशय महत्त्वाकांक्षी अशी ही योजना त्या ठिकाणी आणली आणि आदरणीय अजितदादांना सुद्धा एक त्यांची जे काही आम्ही पक्षाचे मेळावे घेतले किंवा संवाद सत्र घेतले त्याच्यामध्ये एक दादांची सुद्धा त्यानिमित्ताने एक वेगळी बाजू आणि खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांपासूनचं एका बाजूला राजकीय संघटनेमध्ये आमच्या पक्षाच्या संघटनेमध्ये त्यांचं असणारं काम हे तर सगळ्यांनीच पाहिलेलं आहे, पण त्याचबरोबर एक प्रशासक म्हणून, एक उत्तम प्रशासक म्हणून राज्याला पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचबरोबर जनतेसाठी अधिकाधिक लोकउपयोगी अशा योजना आणण्यामध्ये सुद्धा आदरणीय अजितदादांचा जे काही योगदान आहे ते मोठं राहिलेलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, सगळ्यांपर्यंत ते पोचले आणि एक लाडके भाऊ म्हणून आज जसं आम्ही दादांना नेतृत्व म्हणून म्हणतो तसंच लाडके दादा म्हणून सगळ्या माता भगिनींपर्यंत आज पोचू शकलेले आहेत, याचा एक आनंद आहे.